टेम्परेचर ही स्केलर क्वांटिटी काय बघा. वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, ज्याला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. मग आपण डायरेक्शन कोणाकोणाच्या कन्सिडर करतोय, तर तुम्ही फोर्स घेतला, फोर्स, तर फोर्सला डायरेक्शन असते बघा, एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन, इन्क्लाइन, त्याचा अँगल मेन्शन करतो आपण, रिझॉल्व करतो, म्हणजे फोर्सला डायरेक्शन आहे. कारण की ज्या डायरेक्शनला आपण फोर्स अप्लाय करतो त्या डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट होतो. त्यामुळे फोर्स ज्यावेळी तुम्ही कन्सिडर करताय त्यावेळेला नुसती फोर्सची मॅग्निट्यूड कन्सिडर करून चालत नाही, तर त्याच्याबरोबर त्याची डायरेक्शन पण कन्सिडर करायला लागते. त्यामुळे फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे. टेम्परेचर, आता थंडीचे दिवस चालू आहेत, समजा टेम्परेचर एक 20 डिग्री आहे असं कन्सिडर करूया आपण. 20 डिग्री आहे कुठल्या डायरेक्शनला, टेम्परेचर 20 डिग्री आहे कुठल्या डायरेक्शनला, तर आपण टेम्परेचर मेन्शन करताना डायरेक्शन कन्सिडर करत नाही. का, मी या रूम मध्ये आहे 20 डिग्री, पलीकडच्या रूम मध्ये गेलो 20 डिग्री, बाहेर गेलो ओपन एअरला 20 डिग्री, ठीक आहे. त्यामुळे टेम्परेचरला डायरेक्शन नाही, त्यामुळे ती टेम्परेचर ही काय स्केलर क्वांटिटी आहे. मग टेम्परेचर, प्रेशर, ह्या अशा काही क्वांटिटी आहेत की ज्या सगळ्या काय स्केलर क्वांटिटी आहेत. मग तुम्ही आतापर्यंत आपण जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, म्हणजे पहिला टॉपिक, दुसरा, तिसरा, चौथा, जे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ते सगळे स्केलर क्वांटिटीचे होते का वेक्टर क्वांटिटीचे होते? आतापर्यंत आपण जे सगळे सॉल्व्ह केले म्हणजे वेक्टर, 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, त्याच्यानंतर 3 डायमेन्शनल म्हणजेच ऍक्सिसिमेट्रिक सॉलिड सब्जेक्टेड टू ऍक्सिसिमेट्रिक लोडिंग, वेक्टर, हे सगळे व्हेक्टर होते. का व्हेक्टर होते? कारण की आपण कुठला पण नोड घेतला, नोड, तर त्याची डिस्प्लेसमेंट दाखवायचो बघा, एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन. इव्हन कालचे जरी प्रॉब्लेम बघितले तर तुमच्या लक्षात येईल, आपण डिस्प्लेसमेंट एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन दाखवतो. म्हणजे याचा अर्थ काय, आतापर्यंत जे प्रॉब्लेम आपण सगळे कन्सिडर केले ते सगळे व्हेक्टर होते, व्हेक्टर, ज्याच्यामध्ये आपण त्याची डायरेक्शन कन्सिडर करत होतो. आता आपण काय करणार आहे की असे प्रॉब्लेम्स कन्सिडर करणार आहे की ज्याच्यामध्ये त्याची डायरेक्शन ही इम्पॉर्टंट नाही, तर त्याची फक्त मॅग्निट्यूड इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हीट ट्रान्सफर, हीट ट्रान्सफर जी होती ती असं पर्टिक्युलर कुठल्या डायरेक्शनला नाही, ती सगळ्या डायरेक्शनला होणार हीट ट्रान्सफर. म्हणजे कंडक्शन होऊ दे, कन्व्हेक्शन होऊ दे, किंवा रेडिएशन होऊ दे, किंवा प्रेशर, वेळेला ऍक्ट होते त्यावेळेला प्रेशरला बाळून डायरेक्शन नसते. समजा एक सिलेंडर घेतला तुम्ही आणि ते सिलेंडर मध्ये तुम्ही प्रेशर इनसाइडला ऍक्ट केलं, तर ते सिलेंडरच्या इनर सरफेसवरती कुठे पण ऍक्ट होणार का, असं होणार फक्त एक डायरेक्शनलाच ऍक्ट होणार, फक्त वाय डायरेक्शनलाच, असं नाही, कुठल्याही डायरेक्शनला ते प्रेशर ऍक्ट होणार. त्यामुळे प्रेशर, टेम्परेचर, हीट ट्रान्सफर हे सगळे काय आहेत, स्केलर प्रॉब्लेम आहेत. मग आतापर्यंत आपण जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ते सगळे वेक्टरचे सॉल्व्ह केले ज्याच्यामध्ये डायरेक्शन होती. मग आता आपल्याला या इथनं पुढे बघायचे आहेत की ज्या स्केलर क्वांटिटी आहेत त्यांचे प्रॉब्लेम, त्याला म्हणतात स्केलर फील्ड प्रॉब्लेम्स. स्केलर फील्ड प्रॉब्लेम्स, मग याच्यामध्ये तुमचा फ्लुइडचा फ्लो येईल, त्याच्यानंतर तुमच्या हीट ट्रान्सफरचे प्रॉब्लेम येतील, टेम्परेचर डिस्ट्रीब्युशनचे प्रॉब्लेम्स येतील. हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला काय करायचे, स्केलर फील्ड प्रॉब्लेम्स मध्ये सॉल्व्ह करायचे. पण आपल्या सिलेबस प्रमाणे जर बघितलं तर स्केलर फील्ड मध्ये मॅक्सिमम प्रॉब्लेम जे आहेत सगळे ते आपण बनवून हीट ट्रान्सफरशी रिलेटेड सॉल्व्ह करणार. मग हीट ट्रान्सफरशी रिलेटेड जर मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्हाला जर आठवत असेल तर आपण 1D चे जे प्रॉब्लेम पहिले, 1D म्हणजे पहिला टॉपिक, पहिल्या टॉपिक मध्ये जे आपण प्रॉब्लेम बघितलेले ज्याच्यामध्ये आपण हीट ट्रान्सफरचे पण प्रॉब्लेम काही घेतले होते, ठीक आहे. त्यातलं मी तुम्हाला एखाद्या वेळानं प्रॉब्लेम दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण हीट ट्रान्सफरचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केलेला 1Dचा. मग आता मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की स्केलर क्वांटिटी आहे, याचा अर्थ डिस्प्लेसमेंट सॉरी हीट ट्रान्सफर ही फक्त एकाच डायरेक्शनला व्हायला पाहिजे, बरोबर. पण ऍक्च्युअली आपण, मी तुम्हाला आता थोड्या वेळ करून म्हटलं स्केलर क्वांटिटी म्हणजे त्याला डायरेक्शन नाही, त्याला डायरेक्शन नाही असं मी म्हटलं, आणि आता तुम्हाला परत म्हटलं की 1D 2D चे प्रॉब्लेम. आता हे नक्की 1D 2D आपण स्केलर फील्डला कसं युज करतोय ते पण तुम्हाला मी सांगतो, पण त्याच्या अगोदर फक्त एक प्रॉब्लेम दाखवतो जो आपण हीट ट्रान्सफरचा अगोदर घेतलेला आहे, ठीक आहे.
ते तुमच्या लक्षात येईल की आपण कसं सॉल्व्ह केला होता. उगीच सापडत नाही, एक मिनिट. जरासं 2 मिनिटं पहा, मी प्रॉब्लेम जरासं शोधतो. बुक मध्ये मी मागे गेले, फक्त तुम्हाला मी एकदा प्रॉब्लेम दाखवतो, ओपन केला तुमच्यासमोर. ह्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय करतो बघा, यूज फायनाइट एलिमेंट मेथड टू प्रेडिक्ट द टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन, बरोबर आहे का. आणि ए बी सी, ए बी ए असे मटेरियल दिले. मग आपण ह्या पहिल्याचा स्टिफनेस मॅट्रिक्स काढलेला बघा, के ए बाय एल 1 - 1 - 1 1. के म्हणजे त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी असते, ए एरिया, एल म्हणजे लेंथ. ठीक आहे, याच्यावरून तुम्हाला पहिला स्टिफनेस मॅट्रिक्स मिळत होता. त्यानंतर तुम्ही दुसरा स्टिफनेस मॅट्रिक्स परत सेम, के ए बाय एल 1 - 1 - 1 1. ठीक आहे, त्यानंतर तिसरा. आणि मग तुम्ही या तिघांचं काय करत होता, ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स म्हणजे या तिघांचे ऍडिशन करत होता. ऍडिशन म्हणजे असेंब्ली करत होता आणि पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होता. ठीक आहे, हा मुद्दा म्हणून का प्रॉब्लेम दाखवला, तर मला आता हे पुढे कंटिन्युएशन मध्ये न्यायचं आहे. मग या टॉपिक मध्ये तुम्ही जे प्रॉब्लेम बघितला होता पहिल्या टॉपिक मध्ये, त्या पहिल्या टॉपिक मधला पण एखादा प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, या टॉपिक मध्ये. मग आता मी जे स्केलर फील्ड प्रॉब्लेम्स म्हटलं, त्या स्केलर फील्ड प्रॉब्लेम्स मध्ये मी परत तुम्हाला असं म्हटलं की 1D चा प्रॉब्लेम आणि 2D चा प्रॉब्लेम. आता 1D चा आणि 2D चा म्हणजे काय सांगतो. समजा मी हा एक रॉड घेतला, आणि मी इथे काहीतरी टेम्परेचर ठेवलं, काहीतरी टेम्परेचर. ठीक आहे, मी असं कन्सिडर करतो 20°C. तर इथून हीट ट्रान्सफर होईल या रॉड मध्ये, आणि हा समजा हीट सोर्सच आहे, म्हणजे इथं कायम टेम्परेचर 20 आहे असं कन्सिडर करा, म्हणजे हीट सोर्स आहे. मग इथून इकडे टेम्परेचर काय होणार बाळानो, कंडक्शननी ह्या एंडचं टेम्परेचर काय होणार बाळानो, वाढत वाढत जाणार. आणि हे एक वेळ असा येईल की तिथे जाऊन 20 ला जाऊन थांबेल. म्हणजे इथून इकडे हीट काय होणार, कंडक्ट होणार. जर याचा आउटर सरफेस ओपन असेल तर ह्या मटेरियल मध्ये कंडक्शन झालं, आणि ह्या डायरेक्शनला रॅन्डम कुठल्याही सरफेसवरून काय होईल, कन्व्हेक्शन होईल. बरोबर, म्हणजे या मटेरियल मध्ये कंडक्शन होईल आणि या मटेरियल मधून एन्व्हायरमेंटला या आउटर सरफेस वरून कन्व्हेक्शन होईल. आता तुम्हाला जे तुम्ही अगोदर प्रॉब्लेम बघितला होता त्या प्रॉब्लेम मध्ये इथून तुम्हाला कन्व्हेक्शन कधीच घेतलं नव्हतं. तर तुम्हाला आठवलं असेल तर बघा, इथं नेहमी बाहेर इन्सुलेशन लावलेलं असतं. इन्सुलेशन का, कारण की ते कन्व्हेक्शन अवॉइड होण्यासाठी इन्सुलेशन लावलेलं असेल. मग मी स्केलर म्हणजे टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन आहे, स्केलर क्वांटिटी आहे, तरी सुद्धा तुम्हाला मी 1D म्हणालोय. 1D म्हणालोय याचं कारण काय ते सांगतो. आता बघा, जर समजा हा क्रॉस सेक्शन डायमेन्शन एकदम लहान असेल, तर हीट ट्रान्सफर ऍक्च्युली सगळ्या डायरेक्शनला व्हायला पाहिजे. पण क्रॉस सेक्शन लहान असेल तर आपण काय करतो बाळानो, ती एकाच डायरेक्शनला झाली असं कन्सिडर करतो. म्हणजे टर्म ही स्केलर आहे, पण जो कॉम्पोनंट तुम्ही घेतलाय ज्याच्यामधून हीट ट्रान्सफर होणार आहे त्याचा क्रॉस सेक्शन डायमेन्शन हे निग्लिजिबल आहे ऍज कम्पेअर्ड टू लेंथ. मग तो प्रॉब्लेम आपण काय कन्सिडर करतो की तो 1D चा प्रॉब्लेम. तसं समजा मी एखादी प्लेट घेतली, समजा मी एक प्लेट घेतली आणि ह्या एंडला हीट सोर्स लावला, हीट सोर्स ऍट 30° असं म्हणा, 30°C. 30°C मी इथे हीट सोर्स लावला, तर काय होणार, हीट ही सगळ्या डायरेक्शनला ट्रान्सफर होईल. पण ह्या पॉइंटला कन्सिडर केलं तर ती हीट इकडे पण ट्रान्सफर होईल, इकडे पण ट्रान्सफर होईल. आता झेड डायरेक्शनला पण होणार, पण झेड डायरेक्शन तुम्ही कन्सिडर करायला गेलं तर त्या प्लेटची ती निग्लिजिबल. त्यामुळे हा कॉम्पोनंट 2 डायमेन्शनल आहे. म्हटलं मी कॉम्पोनंट 2 डायमेन्शनल आहे, म्हणून ह्याच्यामध्ये जी हीट ट्रान्सफर होणार आहे ते आपण 2D हीट ट्रान्सफर कन्सिडर करतो. म्हणजे ऍक्च्युली हीट ट्रान्सफर, टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन ह्या स्केलर क्वांटिटी आहे, पण जो कॉम्पोनंट मध्ये जाणार आहे, ज्या कॉम्पोनंट मधून, त्याच्यावरून त्याला आपण नाव दिले 1D हीट ट्रान्सफर आणि 2D हीट ट्रान्सफर.
सगळ्यांना समजलं मी काय सांगितलं ते लय महत्वाचं आहे. मी सांगतानाच अगोदर सांगितलं की त्याच्यामध्ये फक्त मॅग्नेट्यूड असणार, डायरेक्शन नसणार. पण कॉम्पोनंट जे तुम्ही सिलेक्ट केल्यात ते कॉम्पोनंट हे काय 1D आणि 2D आहे. जर तुम्हाला तू 3 डायमेन्शनल घेतला तर तुम्ही त्याला काय म्हणणार 3D हीट ट्रान्सफर. ठीक आहे. पण आपण हे लिमिटेड ठेवले अप टू 1 डायमेन्शनल अँड 2 डायमेन्शनल. ठीक आहे. त्यामुळे 1D आणि 2D चे हीट ट्रान्सफरचे आपल्याला प्रॉब्लेम बघायचे. आता या 1D आणि 2Dच्या हीट ट्रान्सफरचे प्रॉब्लेम जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण एक फॉर्म्युला डिराईव्ह केला होता पहिल्या टॉपिक मध्ये. तो फॉर्म्युला काय आहे तो इथे लिहितो. त्याला आपण बघायला म्हणतो के म्हणजे स्टिफनेस मॅट्रिक्स. ठीक आहे. स्टिफनेस मॅट्रिक्स. आणि तो जो स्टिफनेस मॅट्रिक्स आहे तो स्टिफनेस मॅट्रिक्स तुम्ही असा लिहितो हा स्टिफनेस मॅट्रिक्स. स्टिफनेस मॅट्रिक्स इज इक्वल टू KA/L 1 -1 -1 हा तुम्ही 1D साठी घेतला स्टिफनेस मॅट्रिक्स. ठीक आहे. आता हा स्टिफनेस मॅट्रिक्स तुम्ही यूज करून तुम्ही हीट रिजेक्टेड वगैरे तुम्ही लिहू शकता. बरोबर आहे का? मग तुम्ही असं लिहायचं बघा F इज इक्वल टू KX. तर इथं आपण K इंटू एक्स न लिहिता F इज इक्वल टू K इंटू एक्स न लिहिता आपण काय लिहितोय. ठीक आहे. 2 मिनिटं मी Fच लिहितो. F इज इक्वल टू K इंटू इथली जी टर्म असते ती टर्म म्हणजे बघा तुमची काय असते एक तर फाय असते किंवा क्यू असते. ठीक आहे. इथे लिहितो फाय. सो F इज इक्वल टू K इंटू फाय. आता हा जो F आहे हा F म्हणजे काय आहे तर तुमची फोर्स टर्म आहे. K म्हणजे तुमचा हा स्टिफनेस मॅट्रिक्स आहे आणि फाय म्हणजे तुमचं टेम्परेचर. मग समजा हा प्रॉब्लेम जर तुम्ही कन्सिडर केला असेल तर याच्यामध्ये टोटल 2 नोड आहेत. म्हणजे टेम्परेचर ऍट नोड 1, टेम्परेचर ऍट नोड 2. म्हणजे फाय येणार तर 1 नंबरचा आणि 2 नंबर. के म्हणजे हा तुमचा स्टिफनेस मॅट्रिक्स आणि हा F हा ऍक्च्युअली जो F असते ती F म्हणजे त्याची फोर्स टर्म असते. आता फोर्स टर्म म्हणजे काय की या ठिकाणी तुमच्याकडे आता किती हीट अवेलेबल आहे त्या हीट लेवल प्रमाणे काय होणार बघा इकडे कंडक्शन होणार. त्या हीट लेवल प्रमाणे तिकडे कंडक्शन होणार. मग इथे जी टर्म अवेलेबल आहे त्याला आपण म्हणतो फोर्स टर्म. त्याला काय म्हणतो आपण फोर्स टर्म. म्हणजे ऍक्च्युअली आपण स्ट्रक्चरमध्ये ऍक्च्युअल फोर्स असायचा पण इथं किती हीट अवेलेबल आहे त्याप्रमाणे ते ट्रान्सफर होणार. त्यामुळे इथल्या जी टर्म आहे त्याला काय म्हणतात फोर्स टर्म. मग मी तुम्हाला आता याच्यामध्ये हे जे स्टिफनेस मॅट्रिक्स आणि फोर्स टर्म ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या कशा डिटरमाइन करायच्या ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. ठीक आहे. मग आता नॉर्मली आता मी पूर्वीचं जर असं सोडतो. आता मी ह्या टॉपिक मध्ये येतो. इथं बघा मी दोन्ही गोष्टी कन्सिडर करणार आहे. एक म्हणजे कंडक्शन. त्यामुळे मी असं इथे लिहून ठेवतो कंडक्शन. आणि हे दुसरं म्हणजे कन्व्हेक्शन. हे म्हणजे कन्व्हेक्शन. रेडिएशन आपण प्रॉब्लेम सिम्प्लिफाय करण्यासाठी यात कन्सिडर करत नाही. म्हणजे जर बाहेर इन्सुलेशन नसेल तर हीट सोर्स इथं असेल तर हीट ट्रान्सफर होताना एक तर कंडक्शननी होईल आणि बाहेर एन्व्हायरमेंटला कन्व्हेक्शननी जाईल. मग ज्या वेळेला आपण कंडक्शन आणि कन्व्हेक्शन दोन्ही कन्सिडर करतो त्यावेळेला हा जो स्टिफनेस मॅट्रिक्स आहे हा स्टिफनेस मॅट्रिक्स फक्त कंडक्शनचा आहे. पहिल्या टॉपिक मध्ये यूज केला फक्त कंडक्शनचा आहे. त्यामुळे मी इथं लिहिताना थोडंसं वेगळ्या शब्दामध्ये लिहितो हीट लॉस ड्यू टू कंडक्शन. जर तुम्ही घेतला कंडक्शन तर हा फॉर्म्युला आहे KA/L 1 -1 -1. आता इथं कंडक्शन बरोबर कन्व्हेक्शन पण आहे. म्हणजे हीट या बाजूला पण ट्रान्सफर होईल सायमल्टेनियसली एन्व्हायरमेंटला पण जाईल. ती जर तुम्ही कन्सिडर केली नाही एन्व्हायरमेंटला हीट गेलेली तर इथलं टेम्परेचर आणि इथलं टेम्परेचर हे वेगवेगळं असतं. म्हणजे 20 असेल समजा इथं 18 आहे आणि जर तुम्ही कन्व्हेक्शन घेतलं नाही तर ते जास्त दाखवणार तुमच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 19 दाखवणार 20 दाखवणार. त्यामुळे तुम्हाला इथं कन्व्हेक्शन पण काय करायला पाहिजे कन्सिडर करायला पाहिजे. मग हा जो तुमचा स्टिफनेस मॅट्रिक्स आहे हा स्टिफनेस मॅट्रिक्स कशावर काढलाय हीट लॉस. ठीक आहे. ऍक्च्युली हा स्टिफनेस मॅट्रिक्स आहे जर हीट लॉस ड्यू टू कंडक्शन घेतलं तर. तसं स्टिफनेस मॅट्रिक्स मी परत दाखवणार आहे जर तुम्ही फक्त कन्व्हेक्शन
कन्सिडर केलं तर हीट लॉस ड्यू टू कन्व्हेक्शन. जर कन्व्हेक्शन कन्सिडर केलं तर हीट लॉस तर बाळांनो आता मी तुम्हाला इथं स्टिफनेस मॅट्रिक्स दाखवणार. स्टिफनेस मॅट्रिक्स कसं आहे एच इंटू पी इंटू एल डिवाइड बाय 6 2 1 1 2. हा हीट लॉस ड्यू टू कन्व्हेक्शनचा स्टिफनेस मॅट्रिक्सचा फॉर्म्युला. आता याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या टर्म आले त्या टर्म काय आहेत ते तुम्हाला मी एक एक सांगतो. एच म्हणजे हीट ट्रान्सफर रेट. एच म्हणजे हीट ट्रान्सफर रेट. पी म्हणजे पेरीमीटर. आता पेरीमीटर म्हणजे काय, हा पेरीमीटर जेवढा मोठा असणार याचा पेरीमीटर जेवढा मोठा असणार तेवढा बघावं काय असणार हीट ट्रान्सफर बाहेर जास्त होणार इंटू एल. आता जरा लक्ष द्या, हा हीट ट्रान्सफर रेट हा पर युनिट एरिया असतो, पर युनिट एरिया. मग ह्याचा आउटर सरफेसचा एरिया जर तुम्ही डिटरमाइन केला तर तुम्हाला काय मिळणार टोटल हीट ट्रान्सफर. म्हणून एच इंटू हा एरिया आहे बघा, एच इंटू एरिया. आता एच इंटू एरिया केला की तुम्हाला हीट ट्रान्सफर फॉर दिस टोटल आउटर सरफेस मिळाला, आउटर सरफेस. आणि हा त्याचा स्टिफनेस मॅट्रिक्स आहे. एल सगळं की ए बाय एल 1 -1 -1 हा त्याचा स्टिफनेस मॅट्रिक्स आहे. मग हा जर प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करायचा असेल ज्याच्यामध्ये कंडक्शन पण आहे आणि कन्व्हेक्शन पण आहे तर स्टिफनेस मॅट्रिक्स डिटरमाइन करताना मला कंडक्शनचा पण डिटरमाइन करायला पाहिजे आणि सायमल्टेनियसली कन्व्हेक्शनचा पण डिटरमाइन करायला पाहिजे. म्हणजे कंडक्शन पण आला आणि कन्व्हेक्शन पण आला. ठीक आहे, कंडक्शन आणि कन्व्हेक्शन ह्या दोघांचे ऍडिशन म्हणजे तुमचं टोटल स्टिफनेस मॅट्रिक्स येणार. म्हणजे हा के जो आहे इथला के हा या दोघांचे ऍडिशन येणार जर तिथं कंडक्शन पण असेल आणि कन्व्हेक्शन पण असेल तर. आता मी या आउटर पेरिमीटर वरचं कन्व्हेक्शन कन्सिडर केलं तर हा जो एंडचा सरफेस आहे इकडे एंडचा सरफेस त्या एंडच्या सरफेस वरून पण कंडक्शन होणार का कन्व्हेक्शन होणार. एंडच्या सरफेस वरून या राईट एंड, राईट एंडच्या सरफेस वरून कंडक्शन होणार का कन्व्हेक्शन होणार. कंडक्शन. कंडक्शन कसं होईल, कंडक्शन व्हायला मीडियम सेम पाहिजे ना. हा मटेरियल इथे संपलं एंडला आणि बाहेर एन्व्हायरमेंट आहे म्हणजे इथून जी हीट बाहेर जाईल ही थ्रू कशी जायला पाहिजे कन्व्हेक्शननी बाहेर जायला पाहिजे या एंड वरून इकडच्या एंड वरून इकडं बाहेर. म्हणजेच या एंड सरफेसला इकडच्या राईटच्या एंड सरफेसला परत काय येणार कन्व्हेक्शन. ठीक आहे, म्हणजेच जर तुम्ही एंड सरफेस घेतला तर तिथं पण काय येणार आहे कन्व्हेक्शन येणार आहे. त्याला म्हणतात एंड कन्व्हेक्शन. ऍट नोड जी. आता नोड जे का त्याच्या मागचं कारण सांगतो. समजा हा 1D इलेमेंट असेल समजा 1D तर हा नोड नंबर 1 हा नोड नंबर 2 आणि हा इलेमेंट सिंगल कन्सिडर केलाय नोड 1 नोड 2. मग नोड 1 ला आपण आयत नोड म्हणतो जिथे हीट सोर्स आहे आणि जेथ नोडला काय होणार आहे बाळांनो एंड सरफेस वरून कन्व्हेक्शन होणार आहे म्हणून काय म्हणले एंड कन्व्हेक्शन ऍट नोड जी. म्हणजे थोडक्यात आपण असं कन्सिडर केलं की आयत नोड जो आहे तिथे हीट सोर्स आहे आणि जेथ नोड वरून ते एन्व्हायरमेंटला जाणार. त्यामुळे एंड कन्व्हेक्शन ऍट नोड जे याचा फॉर्म्युला आहे एच हीट ट्रान्सफर रेट ह्याच्यासारखंच एच इंटू हा एरिया होता आउटर सरफेसचा एरिया होता. आता मला काय पाहिजे ह्या एंडचा एरिया पाहिजे. एंडचा एरिया म्हणजे त्याचा डायरेक्ट येणार क्रॉस सेक्शन एरिया एच इंटू ए आणि बाकीचा फॉर्म्युला 0 0 0 1. ठीक आहे, हा एंड कन्व्हेक्शन ऍट जी. बघा मी 3 गोष्टी सांगितल्या टू डिटरमाइन स्टिफनेस मॅट्रिक्स. हा 1D साठीच आहे फॉर 1D आणि ज्याच्यामध्ये आपण फक्त काय कन्सिडर केलं तर कंडक्शन, ज्याच्यामध्ये फक्त कंडक्शन कन्सिडर केलं. आता याच्या खाली जे लिहिले फॉर 1D पण ज्याच्यामध्ये मी काय काय कन्सिडर केले कंडक्शन प्लस कन्व्हेक्शन. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही कंडक्शन प्लस कन्व्हेक्शन घेणार त्यावेळेला तुम्हाला कंडक्शनचा फॉर्म्युला पण येणार आणि कन्व्हेक्शन पण येणार. आता जर फक्त मी एक प्रश्न विचारतो मग तुम्ही मला उत्तर द्या. हा समजा नोड 1 आहे आणि हा समजा नोड 2 आहे. नोड 1 ला कंडक्शन आणि कन्व्हेक्शन ह्याच्यामध्ये काय काय असेल. नोड 1 ला इथं हीट सोर्स आहे इथं नोड 1 ला कंडक्शन कन्व्हेक्शन फक्त कंडक्शन असणार का फक्त कन्व्हेक्शन असणार का कंडक्शन कन्व्हेक्शन दोन्ही असणार नोड 1.
बर, थोडा स्पेसिफिक विचारतो आता. इथून हीट ट्रान्सफर होताना कंडक्शन ट्रान्सफर होणार काय? कंडक्शन एक नंबरला हा नोड 1 आहे माझा. इथून होय. ट्रान्सफर तिकडे होताना कंडक्शननी ट्रान्सफर होणार काय? होय. ओके, कंडक्शननी होणार. आता कन्व्हेक्शननी होणार काय? कन्व्हेक्शननी म्हणजे इथून बाहेर जाईल का अशी या एंड वरून? या एंड वरून अशी बाहेर जाईल का? जाणार की. जाणार. म्हणजेच काय, ह्या एक नंबरच्या नोडला कंडक्शन पण आहे आणि कन्व्हेक्शन पण आहे. आता जे कन्व्हेक्शन आहे ते पेरिमीटर वरनं आहे का कसं आहे? काय इकडून अशी बाहेर जाणार? इथे हीट सोर्स आहे, इकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे फक्त कन्व्हेक्शन जाणार, पण कुठं? आउटर सरफेसला म्हणजे पेरिमीटरला जाणार. ठीक आहे. त्यामुळे नोड 1ला जर नोड 1ला तुम्ही स्टिफनेस मॅट्रिक्स डिटरमाइन करणार असाल तर तो हीट स्टिफनेस मॅट्रिक्स ड्यू टू हीट लॉस ड्यू टू कंडक्शन हा एक येणार कंडक्शनचा, प्लस पेरिमीटरचं कन्व्हेक्शन आहे बघा. पेरिमीटरचं कन्व्हेक्शन म्हणजे हा पेरिमीटरचं कन्व्हेक्शन. ओके, म्हणजे हे प्लस हे केलं की तुम्हाला एक नंबरचा स्टिफनेस मॅट्रिक्स मिळेल. आता 2 नंबरचा स्टिफनेस मॅट्रिक्स, 2 नंबरचा म्हणजे इथं एंडला, ह्या एंडला 2 नंबरच्या नोडला. आता तुम्ही मला सांगा, कंडक्शन असणार का कन्व्हेक्शन असणार? कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन. बरोबर. 2 नंबरच्या नोडला काय असणार? इथं कन्व्हेक्शन. पण कन्व्हेक्शन कुठलं असणार? पेरिमीटर का एंड? एंड. एंड कन्व्हेक्शन असणार, एंड. त्यामुळे तिथं हा फॉर्म्युला. ठीक आहे. त्यामुळे हे जे आहे हे ऍक्च्युअली तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मी तुम्हाला सांगणार, हे 3 फॉर्म्युले लय महत्वाचे आहेत माझ्यासाठी. ठीक आहे. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन किंवा ह्या दोघांचं कॉम्बिनेशन किंवा नुसतं कन्व्हेक्शन त्यातलं काही येऊ शकतं. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला आधी सांगितलं, आपण पहिल्या टॉपिकला जो प्रॉब्लेम सोडवलाय सिमिलर प्रॉब्लेम असतो. सिमिलर तुम्हाला असं वाटणार हा पहिल्या टॉपिकचा प्रॉब्लेमच आहे वाटतं, पण इथं बाहेर फक्त इन्सुलेशन देत नाही. इन्सुलेशन दिलं नाही तर मग तो कंडक्शन प्लस कन्व्हेक्शनला म्हणजे आता आपल्या या स्केलर फील्ड प्रॉब्लेम्सला जातो. ठीक आहे. परत एकदा सांगतो, या स्केलर फील्ड प्रॉब्लेम्स मध्ये आपण रेडिएशन कन्सिडर करत नाही प्रॉब्लेमच्या सिम्प्लिसिटीसाठी. इव्हन तुम्ही बुक्स मध्ये जरी बघितलं तरी त्याच्यामध्ये रेडिएशन कन्सिडर केलेलं नाही, फक्त कंडक्शन आणि कन्व्हेक्शन घेतलं. आता हे झालं स्टिफनेस मॅट्रिक्स डिटरमाइन करण्यासाठी. म्हणजे एक नंबर असेल तर कंडक्शन प्लस पेरिमीटर कन्व्हेक्शन, इथं असेल तर फक्त एंड कन्व्हेक्शन. आता काय आहे, आपल्याला सांगताना काय करतात, हा इलेमेंट सिंगल घेऊ नका म्हणतात, याच्यामध्ये पार्ट करा. इथे एक मध्ये नोड घ्या, इथे एक मध्ये नोड घ्या, इथे एक मध्ये नोड घ्या, इथे एक मध्ये नोड घ्या. जेवढे नोड नंबर वाढवणार तुम्हाला प्रत्येक पॉईंटचं तुम्हाला टेम्परेचर मिळेल. त्यामुळे मी आता इलेमेंट 1च घ्या म्हटलेलं, पण हे तुम्ही कट केले 1 2 3 4 5, तर प्रत्येक मधल्या पॉईंटला पण काय येणार बाळानो? टेम्परेचर येणार. त्याप्रमाणे त्याचा एंड कन्व्हेक्शन कुठला आहे, त्याला पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन आहे का, किंवा त्याला कंडक्शन होणार का, ते आपण ते प्रॉब्लेमच्या वेळेला बघूया. प्रॉब्लेम मी उद्याच घेणार आहे. ठीक आहे. हे झालं बाळानो कशा संदर्भात? हा स्टिफनेस मॅट्रिक्स. आता फाय म्हणजे टेम्परेचर आहे. फाय म्हणजे काय? टेम्परेचर. तर जरा लक्ष द्या, जरा परत एक महत्वाचं सांगतो. या फॉर्म्युल्यातला हा के, या फॉर्म्युल्यातला हा के मी असं करतो, हे तुमच्या लक्षात घ्या. या फॉर्म्युल्यातला हा के म्हणजे काय? थर्मल कंडक्टिव्हिटी. हा के म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी आहे. हा मॅट्रिक्स मधला के म्हणजे हा स्टिफनेस मॅट्रिक्स आहे. हा स्टिफनेस मॅट्रिक्स आहे. हा म्हणजे एफ इज इक्वल टू के एफ आय आलं म्हणजे हा स्टिफनेस मॅट्रिक्स आहे. आणि फॉर्म्युला मधला के येतो त्यावेळेला तो काय असतो? थर्मल कंडक्टिव्हिटी. हे फक्त जरा असं लक्षात ठेवा. आता हे मी जे केले आता त्यातनं मला फक्त के ची किंमत मिळाली. के ची किंमत. फाय म्हणजे काय? फाय म्हणजे काय? फाय म्हणजे त्या नोडचं टेम्परेचर. तुम्ही असं लिहायचं बघा, एफ इज इक्वल टू के इंटू क्यू. आणि क्यू कुठला घ्यायचा? नोड 1, नोड 2, नोड 3, नोड 4 डिस्प्लेसमेंट घ्यायचं ना, नोड 1 ची, नोड 2 ची, नोड 3 ची, नोड 4 ची. म्हणजे तसं इथं या त्या नोडचं इथं काय यायला पाहिजे? टेम्परेचर यायला पाहिजे. फाय म्हणजे त्या नोडचं टेम्परेचर. म्हणजे बघा, समजा हा इलेमेंट मी प्रॉब्लेम म्हणजे हे करताना प्रॉब्लेम फॉर्म करताना समजा मी याचे 4 एलिमेंट घेतले. म्हणजे असं करतो बघा, 1 2 3 4.
हा एलिमेंट 1, एलिमेंट 2, एलिमेंट 3, एलिमेंट 4 एलिमेंट झाले बघा. हाच प्रॉब्लेम आहे. पहिल्यांदा 1 घेतलेला, मधनं कट केले, नंबर ऑफ नोड्स वाढवले, त्याला नोड नंबर घेतो 1 2 3 4 5. आता मला सांगा, तुम्ही टेम्परेचर डिटरमाइन करताना फक्त 1 नंबर आणि 5 नंबरचं करणार, 1 2 3 4 5 सगळ्यांचं टेम्परेचर डिटरमाइन करणार? टेम्परेचर डिटरमाइन करताना मधल्या पॉईंटचं पण करणार का फक्त एंडचं करणार? सगळ्या पॉईंटचं करायला पाहिजे. म्हणजेच मला नोड 1, नोड 2, नोड 3, नोड 4, नोड 5 ह्या सगळ्यांचे टेम्परेचर माहित व्हायला पाहिजे. म्हणजे नोड वरच्या टेम्परेचरला म्हणायचं φ1, नोड 2च्या टेम्परेचरला म्हणायचं φ2, नोड 3च्या टेम्परेचरला म्हणायचं φ3, φ4, φ5. म्हणजे हा फाय ऍक्च्युली असा असणार बघा, हा φ1, φ2, φ3, φ4, φ5 चा मॅट्रिक्स येणार. समजलं? म्हणजे हा तुमचा कुठला मॅट्रिक्स आला? फाय म्हणजे टेम्परेचर मॅट्रिक्स, के म्हणजे स्टिफनेस मॅट्रिक्स. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबरचे आपण स्टिफनेस मॅट्रिक्स काढायचे आणि त्याची असेंब्ली म्हणजे हा येणार. वगांचं स्टिफनेस मॅट्रिक्स काढायचे, त्याची असेंब्ली φ1, φ2, φ3, φ4, φ5 म्हणजे हा फाय. आता इथं के आला, फाय आला, तर एफ किती असणार सांगा? एफ म्हणजे इथं जी काही हीट आहे ती जेवढी ही मॅक्सिमम हीट असणार तेवढी ट्रान्सफर होणार. म्हणजे ती हीटची स्ट्रेंथ आहे, त्याला म्हणतो आपण फोर्स टर्म. म्हणजे इथं ह्या प्रॉब्लेमसाठी फोर्स टर्म किती असायला पाहिजे? जर तुमच्या फायच्या 5 टर्म असतील तर फोर्सच्या किती टर्म असायला पाहिजे? आतापर्यंत आठवा की इकडे Q1, Q2, Q3, Q4, Q5, Q6 असेल तर इथं काय असायचं? या बाजूला F1, F2, F3, F4, F5, F6. का सांगतो, लक्ष द्या बघा, महत्वाचं आहे. मला एक सांगा, हीट सोर्स ह्या एंडला आहे, म्हणजे सगळ्यात जास्त हीट अवेलेबल कुठं आहे? राईट एंडला काय लेफ्ट एंडला? लेफ्ट हँडला. लेफ्ट एंड. म्हणजे एक नंबरचा इथं हीट मॅक्सिमम अवेलेबल आहे, म्हणजे इथली फोर्स टर्म सगळ्यात मोठी असते. आता इथून लक्ष द्या, कंडक्शननी इथपर्यंत पोहोचलो, इथं जी हीट अवेलेबल असणार इथं 1 नंबरच्या नोडला, म्हणजे इथं 2 नंबरच्या नोडला इथं, ही याच्यापेक्षा कमी असणार का जास्त असणार? कमी असणार. कमी असणार. इथं जास्त असणार, इथं कमी असणार. म्हणजे इथली फोर्स टर्म म्हणजे हीट जी आहे ती कमी झाली, म्हणजे इथली फोर्स टर्म काय झालेली असणार आहे? रिड्यूस झालेली असणार. पुढे गेलो, फोर्स टर्म रिड्यूस होणार, पुढे गेलो, फोर्स टर्म रिड्यूस होणार, पुढे गेलो, फोर्स टर्म रिड्यूस होणार. त्यामुळे ती हीट किती अवेलेबल आहे त्याच्यावरती ही फोर्स टर्म असते. मग मला सांगा, जर तुमच्याकडे 5 नोड असतील तर किती फोर्स टर्म यायला पाहिजे तिथं? 5 नोड असतील तर किती फोर्स टर्म यायला पाहिजेत? 5 फोर्स टर्म यायला पाहिजेत. 1 नंबरला किती, 2 नंबरला किती, 3 नंबरला किती, 4 नंबरला किती, 5 नंबरला किती, अशा 5 फोर्स टर्म येणार. मग ह्या फोर्स टर्म तुम्हाला के कसा डिटरमाइन करायला सांगितला? प्रत्येक ठिकाणचा. फाय म्हणजे प्रत्येक ठिकाणचं टेम्परेचर आहे. सांगायचं राहिलं माझ्याकडनं फोर्स टर्म. मी आता लिहितो फोर्स टर्म. आता फोर्स टर्म कशी डिटरमाइन करायची ती सांगतो का? बघा, जर समजा फक्त पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन असेल, तर फोर्स टर्म ही बघा H फाय पी एल डिवाइड बाय 2 1 1 डिटरमाइन करायची. H म्हणजे इथला हीट ट्रान्सफर रेट, फाय ऍक्च्युअली याला इन्फिनिटी लिहिलेलं असते, फाय इन्फिनिटी याचं एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर. काय म्हटलं मी? फाय इन्फिनिटी याचा अर्थ एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर. पी इंटू एल म्हणजे एरिया, पेरिमीटर इंटू लेंथ म्हणजे एरिया. सो हीट ट्रान्सफर इंटू थोडक्यात एरिया आहे, हीट ट्रान्सफर इंटू एरिया. आता हे कसं काय आलं जरा इथे या सांग. समजा इथलं टेम्परेचर पण 20 आहे आणि एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर पण 20 आहे. काय म्हटलं मी? इथलं टेम्परेचर पण 20 आहे, एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर पण 20 आहे. तिथं कन्व्हेक्शन होईल का रे? कन्व्हेक्शन होईल का?
काय म्हणलं मी, सगळ्यांना समजलं? तुमच्या हीट सोर्सचं टेम्परेचर 20 डिग्री आहे आणि एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर पण 20 डिग्रीज आहे. तिथं कन्व्हेक्शन होईल का? नाही. होणार नाही. म्हणजेच काय, कन्व्हेक्शन कधी होणार? ज्या वेळेला एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर, इथं बाहेर एन्व्हायरमेंट आहे म्हणजे फाय इन्फिनिटी म्हणायचं, इथे एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर समजा 10 डिग्री आहे आणि हे 20 आहे, तरच कन्व्हेक्शन होणार. त्यामुळे ह्या कन्व्हेक्शन, पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन मध्ये एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर पण इम्पॉर्टंट असते, त्याच्यावरती इतकी स्ट्रेंथ डिपेंड राहते, इतकी स्ट्रेंथ. त्यामुळे इथं फाय आला आहे आणि हा त्याचा हीट ट्रान्सफर रेट डिवाइड बाय 2 1 1. हे तुम्ही केलं की तुम्हाला पेरिमेट्रिक कन्व्हेक्शनची फोर्स टर्म मिळते, पहिल्याची. ठीक आहे. तसं दुसरं फक्त पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन घेतलंय मी. तर समजा मी एंड कन्व्हेक्शन घेतलं, म्हणजे एंड कन्व्हेक्शन म्हणजे ह्या एंडचं एंड कन्व्हेक्शन घेतलं, तर त्याची फोर्स टर्म जी आहे ती अशी असते, एच फाय इंटू एरिया. पी इंटू ए म्हणजे एरिया असते, एंडला डायरेक्ट एरिया माहित असते आपल्याला, त्यामुळे मी एरिया लिहिलाय 0 1. आता 0 1 का? त्याच्या मागचं रिझन बघा. इथं 1 1 काय? कारण की इथून पण कन्व्हेक्शन होऊ शकतं, या एंडनी पण कन्व्हेक्शन होऊ शकतं, म्हणजे 1 1 दोन्हीकडे. तुम्ही नोड 2 लाच पोहोचलाय, फक्त कन्व्हेक्शन 2 लाच व्हायला लागले, 1चा काय संबंधच नाही, त्यामुळे इथं 0 1 आहे. 0 1. एंड कन्व्हेक्शनचा फॉर्म्युला एच फाय ए 0 1. एच म्हणजे हीट ट्रान्सफर रेट, फाय म्हणजे एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर, ए म्हणजे एरिया. एंड कन्व्हेक्शन. त्यानंतर 3 नंबर, पेरिमेट्रिक हीट फ्लक्स. आता हे प्रॉब्लेम मध्ये ज्या वेळेला लागेल त्यावेळेला बघा मी तुम्हाला याचं उत्तर देतो. QPL डिवाइड बाय 2 1 1. आपण हीट फ्लक्स बघा, पहिल्या टॉपिक मध्ये तुम्हाला आठवत असेल तर क्यू म्हणायचं, क्यू म्हणजे हीट फ्लक्स असायचा. ठीक आहे. तो हीट फ्लक्स जर पाहिजे असेल पेरिमीटरचा तर हा डिटरमाइन होतोय, पण हे प्रॉब्लेम मध्ये ज्या वेळेला येईल त्यावेळेला मी तुम्हाला यूज कसं करायचं सांगतो. तसंच हीट फ्लक्स ऍट एंड म्हणजे जेथ नोड. जेथ नोडचा हीट फ्लक्स क्यू ए 0 1 हे मायनस क्यू ए 0 1. आणि जर तुम्हाला एनी इंटरनल हीट सोर्स आला मध्येच कुठं, तर क्यू ए एल डिवाइड बाय 2 1 1. आता हे प्लस आहे, प्लस. आता हे मायनस काय आहे? कारण की हीट फ्लक्स बघा जशी पुढे पुढे जाईल तशी हीटची व्हॅल्यू कमी 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 होत जाते, त्यामुळे तसा तो हीट फ्लक्स निगेटिव्ह झाला. पेरिमीटरला पण तो निगेटिव्ह आला, पण मध्येच कुठला जर सोर्स आला तर त्याचा तो पॉझिटिव्ह येते, कारण की तो काय करणार, परत हीट ऍड करणार आहे. त्यामुळे ही 3 हीट फ्लक्स, याचा तसा यूज कमी आहे हीट फ्लक्सचा. तुम्हाला लागणारे जे फॉर्म्युले आहेत ते 1 2 3 4 5, हे 5 फॉर्म्युले प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लागणार आहेत. ठीक आहे. आता मी थोडंसं हे 2 मिनिटात परत एकदा सांगतो, मग उद्या आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. बघा, स्केलर फील्ड प्रॉब्लेम्स म्हणजे काय? द प्रॉब्लेम्स किंवा द क्वांटिटीज दोज हु आर हॅव्हिंग ओनली मॅग्नेट्यूड, म्हणजे त्याला डायरेक्शनचा काही संबंध नाही. तरी पण आपण 1D स्केलर प्रॉब्लेम आणि 2D स्केलर प्रॉब्लेम म्हणतो. 1D स्केलर प्रॉब्लेम म्हणजे काय? जो कॉम्पोनंट आहे तो कॉम्पोनंटच 1D आहे, म्हणजे त्याला फक्त लेंथ आहे, क्रॉस सेक्शन डायमेन्शन एकदम निग्लिजिबल आहे. एक्झाम्पल सांगतो, पिन्स, म्हणजे तुम्ही तुमच्या ज्या गाड्या असतात ना गाड्या, त्याचा आपण एअर पिन्स यूज करतो बघा फॉर कुलिंग, तर त्याला तुम्ही क्रॉस सेक्शन डायमेन्शन बघा. या 1D हीट ट्रान्सफर प्रॉब्लेमचं एक्झाम्पल मी तुम्हाला काय सांगितलं की फिन्स. आता फिन मध्ये नॉर्मली आपण काय कन्सिडर करतो
की त्याचा क्रॉस सेक्शन एकदम निग्लिजिबल असतो आणि नुसते अलॉंग द लेंथ काय होते बघा त्याची हीट ट्रान्सफर होते. पण ही हीट ट्रान्सफर होताना आतून म्हणजे सिलेंडर मधून त्या फिन पर्यंत कंडक्शन येते आणि फिन मधून एन्व्हायरमेंटला जाते म्हणजे ती कन्व्हेक्शन जाते. त्यामुळे आपण फिनचा प्रॉब्लेम जो आहे तो कंडक्शन आणि कन्व्हेक्शन कंबाईंड प्रॉब्लेम कन्सिडर करतो. ठीक आहे, हे बघा त्याचं एक्झाम्पल आहे. त्यामुळे तुम्हाला मॅक्सिमम प्रॉब्लेम जे पेपरमध्ये येतील त्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला लिहिलेलं असणार आहे काय, फाइंड द टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन इन वन डायमेन्शनल फिन किंवा टू डायमेन्शनल फिन. आता आपण ज्या जुन्या गाड्या बघतो आता कशा आहेत, इंजिन कुलिंगसाठी रेडिएटर्स पण आले, कारण की आपण काय करतोय वॉटर सर्क्युलेट करून आपण इंजिनचं टेम्परेचर डिक्रीज करतोय. पण ज्या 100 सीसी पर्यंतच्या ज्या गाड्या आहेत आपल्या आपण नॉर्मल वापरतो त्याच्यामध्ये सगळ्या सिलेंडरच्या बाहेर सगळे काय असतात, फिन्स असतात. आणि फिन्स कशासाठी असते, टू इन्क्रीज द सरफेस एरिया. जेवढा सरफेस एरिया वाढणार तेवढे बाण काय होणार, कन्व्हेक्शन जास्त होणार आणि हीट ट्रान्सफर जास्त होणार. त्यामुळे इंजिन लवकर गार होते. त्यामुळे आपण ते फिन्स यूज करतोय आणि ते फिन्सचे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते ह्याच्यामध्ये येणार आहेत. ठीक आहे, इन स्केलर फील्ड प्रॉब्लेम्स मध्ये. आता मी ज्या या टर्म सांगितल्या ह्यात एकाच पण मी डेरिव्हेशन दाखवलेलं नाही, कारण की तुम्हाला ऍक्च्युअली याचं कुठल्याचंही डेरिव्हेशन नाही आहे, तुम्हाला याचे प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम्स फक्त ह्या पहिल्याचं डेरिव्हेशन जे आहे ते पहिल्या टॉपिकमध्ये मी घेतलेलं आहे. याचं पहिल्या टॉपिकमध्ये डेरिव्हेशन घेतलेलं आहे, त्यामुळे ते मी तर तुम्हाला दाखवलेलं नाही. के बाय एल 1 - 1 - 1 हा डेरिव्हेशन घेतलेला आहे. तेच डेरिव्हेशन ह्या टॉपिकमध्ये परत आहे. बाकी याला कुठल्यालाही डेरिव्हेशन नाही, हे डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युले यूज करायचे आहेत. ठीक आहे, आता तुम्हाला जर काय डाऊट असेल तर विचारा. आता या फॉर्म्युल्यांच्या वरती काय डाऊट विचारू नका, कारण की उद्या ज्या वेळेला मी प्रॉब्लेम सोडवीन त्यावेळेला तुम्हाला मी नक्की कसं वापरतोय हे तुम्हाला कळूनच जाईल. ठीक आहे, म्हणजे कुठल्या नोडला किंवा कुठल्या एलिमेंटला कसं वापरायचं, कंडक्शन आहे काय कन्व्हेक्शन आहे, एंड आहे का पेरिमेट्रिक आहे, हे तुम्हाला मी त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करेन. फक्त महत्वाची टर्म ती म्हणजे फोर्स टर्म. ऍक्च्युली आपण त्याला फोर्स टर्म म्हणतोय, पण तिथं जी हीटची जी काही हे असेल स्ट्रेंथ त्याप्रमाणे कंडक्शन किंवा कन्व्हेक्शन होणार आहे. त्यालाच आपण फोर्स टर्म असं म्हटलं आपल्या भाषेत. चलो, जर कोणाला डाऊट असेल तर विचारा, नाहीतर बा मग मी आता थांबतो. उद्या मी लगेच याचा प्रॉब्लेम चालू करणार. परत एकदा सांगतो, याला डेरिव्हेशन नाही, याचं डेरिव्हेशन आपण पहिल्या टॉपिकमध्ये घेतले. पाहिजे तर एकदा पहिल्या म्हणजे दुसऱ्या टॉपिकमध्ये 1Dच्या त्याचं हे घेतलेलं आहे, पाहिजे तर तिथे जाऊन एकदा बघा डेरिव्हेशन. ठीक आहे, चलो थांबूया मग. सर ओके सर बोल. ते कालचा जो प्रॉब्लेम होमवर्कला दिलाय ना त्यामध्ये ई ची व्हॅल्यू दिलेली नाही बहुतेक. ई ची व्हॅल्यू दिलेली नाहीये काय तर की 200 जीपीए की हा चल काय तर की 200 210 की काय करायचं, स्टील कन्सिडर करायचं आणि व्हॅल्यू घ्यायची कधी पण. हा ठीक ते आहे, 2.1 किंवा 2 असते ना मग मोस्टली. 2.1 किंवा 2 हा ते काय अलाइन एलिमेंट जसे बदलतील तसं ती व्हॅल्यू 2.1 वगैरे होती. ठीक आहे सर. चलो थांबतो बा.